स्टुडंट्स, रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर चालू आहे आपला. ओके, लास्ट लेक्चरलाच मी तुम्हाला सांगितलं की वी फिनिश्ड हाफ ऑफ द चॅप्टर. आपला अर्धा चॅप्टर झालेला आहे आणि तो अर्धा चॅप्टर होता सर्क्युलर मोशनचा. ओके, नाव वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द रिमेनिंग चॅप्टर. ओके, विच इज बेसिकली अ चॅप्टर ऑफ रोटेशनल मोशन. हा जो उरलेला अर्धा चॅप्टर आहे दॅट इज अ चॅप्टर ऑफ रोटेशनल मोशन. ओके, म्हणजे पूर्वीच्या सिलेबस मध्ये हे दोन वेगळे चॅप्टर्स होते, यावेळेस एकत्र केले. ओके, सो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ रोटेशनल मोशन. नाउ फर्स्ट ऑफ ऑल you must understand, okay, the similarities between a linear motion and rotational motion. Okay, सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्या, रोटेशनल मोशन ओके इज अ स्पेशल टाइप ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, तिथे पार्टिकल्स गोल गोल फिरत असतात, पण बॉडी ॲज अ होल इज रोटेटिंग अराउंड इटसेल्फ. दॅट्स व्हाय वी कॉल इट एज अ रोटेशनल मोशन. म्हणजेच if you take this sphere, okay, तुम्ही जर का एक स्पियर घेतला, ओके, आणि तो स्पियर तुम्ही जर का गोल गोल फिरवला त्याच्या सेंटर भोवती, whenever I draw this arrow, मी जेव्हा असा एरो काढेल ना त्याचा अर्थ असतो बॉडी इज रोटेटिंग. ओके, तर बरोबर आहे, हे रोटेट होते, पण तुम्ही जर का या स्पिअरवरचा हा पार्टिकल घेतला, दिस पार्टिकल, तर तो पार्टिकल तर सर्क्युलरच मोशन करतोय ना. हा पार्टिकल घेतला तो सर्क्युलरच मोशन करतोय ना. हा बॉडी ॲज अ होल इज परफॉर्मिंग रोटेशनल मोशन, बट द पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. त्यामुळेच हा सर्क्युलर मोशन मध्येच घेतलाय चॅप्टर, कारण तो काही वेगळा नाहीये. इट इज अ पार्ट ऑफ दॅट. सो बॉडी ॲज अ होल परफॉर्म्स रोटेशनल मोशन, but if you talk about individual particle they perform circular motion. Okay, now मग आपल्याला काय शिकायचं, आपल्याला एनालॉगस टर्म्स शिकायचे. ओके, म्हणजे काय रे, तर इकडे मी लिहितो लिनियर मोशन आणि मी इथे लिहितो रोटेशनल मोशन. ओके, जस्ट कम्पेअर करू आपण की काय फरक पडत असेल लिनियर आणि रोटेशनल मध्ये. ओके, नाउ when you are talking about linear motion there is a linear displacement. लिनियर डिस्प्लेसमेंट. ओके, रोटेशनल म्हणजे एक प्रकारे ते गोल गोल फिरते, म्हणजे इथे कुठली डिस्प्लेसमेंट असणार, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो लिनियर डिस्प्लेसमेंट इज रिप्लेस्ड बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन रोटेशनल मोशन. ओके, इथे कुठली वेलॉसिटी होती, लिनियर वेलॉसिटी, मग इथे कुठली वेलॉसिटी असणार, अँग्युलर वेलॉसिटी. इथे कुठलं ऍक्सिलरेशन होतं, लिनियर ऍक्सिलरेशन. इथे कुठलं ऍक्सिलरेशन असणार, अँग्युलर ऍक्सिलरेशन. ओके, से बघा, मी असं म्हणत नाहीये की लिनियर आणि रोटेशनल मोशन सेम आहे. नो, आय एम नॉट सेइंग दॅट. आय एम सेइंग दॅट दे आर अनालॉगस. ते अनालॉगस आहे. जसं लिनियर मध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, तशी रोटेशनल मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. याचा अर्थ लिनियर आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे सेम असं होत नाही, वेगवेगळे पण सिमिलर आहेत. ओके, सो याचा अर्थ प्रत्येक मोशन मध्ये अनालॉगस टर्म्स आहेत. ओके, आता इथे बघा, देयर इज अ लिनियर मोमेंटम, मग इथे कुठले असणार, अँग्युलर मोमेंटम. ओके, आपण शिकणार आहे व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम. मी तुम्हाला हेच सांगतो की आपल्याला करायचंय काय चॅप्टर मध्ये कळलं पाहिजे. ओके, लिनियर मध्ये कोण असतो, फोर्स. लिनियर मोशन कधी होतो, व्हेन यू अप्लाय फोर्स. रोटेशनल कधी होतो, टॉर्क. ओके, से बघा, जे काम फोर्स करतो लिनियर मध्ये तेच काम टॉर्क करतो रोटेशनल मध्ये, आणि आपण टॉर्क बद्दल शिकलो डिटेल मध्ये. ओके, 11वीत, पण परत एकदा शिकणार आहे. त्यानंतर इथे असते कायनेटिक एनर्जी, कुठल्या मोशनची, लिनियर मोशनची. इथे पण असते ना कायनेटिक एनर्जी, कुठल्या मोशनची, रोटेशनल. सो आपल्याला कोणाकोणाचं इक्वेशन काढायचे, टॉर्कचं काढायचं, कायनेटिक एनर्जीचं काढायचे, अँग्युलर मोमेंटमचं काढायचे. सो यू हॅव टू फाइंड आउट ऑल दीज इक्वेशन्स इन अँग्युलर. म्हणजे हे 3 डेरिव्हेशन्स आपल्याला कंपल्सरी करायचे. हे 3 प्लस अजून 2 असे 5 डेरिव्हेशन्स आहेत जे खूप महत्वाचे आहेत. ओके,
पण तुम्हाला हे समजलं पाहिजे की येस देर इज अ लॉट ऑफ सिमिलॅरिटी बिटवीन अ लिनियर मोशन अँड अ रोटेशनल मोशन. ओके, लिनियर मोशन मध्ये इनर्शिया नावाचा कन्सेप्ट आहे. ओके, इनर्शिया म्हणजे काय रे? टेंडेन्सी टू अपोज. ओके, जी बॉडी रेस्टवर आहे ती बॉडी काय प्रयत्न करते? रेस्टवरच राहण्याचा. जी बॉडी मोशन मध्ये ती काय प्रयत्न करते? मोशन मध्ये राहण्याचा. ओके, सो द अपोजिशन क्रिएटेड टू चेंज द स्टेट इज कॉल्ड इनर्शिया. आणि लिनियर मोशन मध्ये मेजर काम कोण करते इनर्शियाचं? मास. म्हणजे इन लिनियर मोशन व्हॉट इज इनर्शिया? मास इज इनर्शिया. जितकं मास जास्त तितका इनर्शिया जास्त. सो इन लिनियर मोशन inertia, okay, of a body is majoritarily contributed by mass. Okay, मग इथे पण इनर्शिया असतो रोटेशनल मध्ये, पण त्याला इनर्शिया नाही म्हणत, त्याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, मग तो पण मासवर डिपेंड आहे का? हा, मासवर आहे, पण अजून काही आहे का ते आपण शिकणार आहे. ओके ओके, तुम्हाला हे कळलं पाहिजे की लिनियर मोशन मध्ये जे काम मास करतो रोटेशनल मध्ये ते काम मोमेंट ऑफ इनर्शिया करतं. ओके, सो हे सिमिलर आहे. मग सर त्याची डेफिनेशन काय? तीच तयार करायची आपल्याला. यू हॅव टू स्टार्ट विथ द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, अँड फॉर दॅट यू हॅव टू कॅरी आउट अ डेरिव्हेशन. त्यासाठी एक डेरिव्हेशन करावं लागतं. कुठलं? कायनेटिक एनर्जीचं. ओके, सो दीज आर द अनालॉगस टर्म्स. ओके, आपल्याला हे समजलं पाहिजे की मोशन मोशन इज डिफरंट. लिनियर आणि रोटेशनल सेम आहे असं मी म्हणत नाहीये. मोशन डिफरंट आहे, पण जे न्यूटनने सांगितले, ओके, न्यूटनचे लॉज लिनियर मोशन साठी आहेत का? नाही. ते हेडिंग काय रे? न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. दिस इज द हेडिंग. ते लिनियर साठी आहेत का रोटेशनल साठी आहेत असं काही नाहीये. न्यूटन काय म्हटलं? दीज आर द लॉज ऑफ मोशन. ओके, आणि त्याचा पहिला लॉ होता लॉ ऑफ इनर्शिया. एव्हरी बॉडी विल अपोज, ओके, टू गो इन टू मोशन. मग आपल्याला काय केलं पाहिजे? लिनियर असेल तर फोर्स लावला पाहिजे, रोटेशन असेल तर टॉर्क लावला पाहिजे. सो दे विल गो इन टू मोशन. ओके, सो हा जो डिफरन्स आहे तो तुम्ही समजून घ्या की आपण लॉज ऑफ मोशन शिकलोय ते आपण आतापर्यंत कोणाला अप्लाय केले? लिनियर, त्यानंतर सर्क्युलर पण केला आता आपण. नाव वी आर गोइंग टू अप्लाय इट टू रोटेशनल मोशन. ओके, आणि हे अवघड नसणार आहे का? कारण रोटेशनल इज मेजॉरिटीली अ कॉन्ट्रीब्युशन ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, त्यामुळे हा पार्ट डिफिकल्ट नाही आहे. ठीक आहे. सो आता आपण थोडं डिटेलमध्ये बोलूया टॉर्क बद्दल. ओके, सो नाउ लिसन, आय एम गोइंग टू टॉक अबाउट दी टॉर्क, ज्याला अजून एक नाव आहे मोमेंट ऑफ फोर्स. ओके, लास्ट इयर झालेलं आहे 11वीचं पुस्तक वाचायचं, कारण त्यातल्याच गोष्टी मी तुम्हाला रिवाइज करून घेतोय. मोमेंट ऑफ फोर्स. Okay, and if there are two forces, it is called as couple. If you remember, forces दोन असतील तर त्याला couple पण म्हणतात. Okay, so we are talking about moment of force. This is the symbol of torque, right? Okay, आता बघा एक सिंपल एक्झाम्पल देतो. This is a door. Okay, these are the hinges. ओके, आणि इथे असतं डोरचं हँडल. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आला रे? डोर इज अटॅच्ड टू अ वॉल, ओके, और अ फ्रेम. ते इथे अटॅच आहे, त्याला हिंजेस म्हणतात. आणि आपण आता वेन यू बघा, तुम्ही कशाबद्दल बोलताय? टॉर्क बद्दल बोलताय. यू आर टॉकिंग अबाउट अ टॉर्क. ओके, मग टॉर्कमुळे कुठलं मोशन होणार आहे? रोटेशनल ना. मग सर फोर्स नाही लागणार का? फोर्स लागणार ना. ओके, सो आपण काय करतो? आपण ते हँडल पकडतो आणि डोर पुश करतो. ओके, सो वेन आय पुश द डोर और आय पुल द डोर, वॉट एव्हर, तुम्ही इथे काय अप्लाय केलं? एक प्रकारे फोर्स अप्लाय केला. यू अप्लाइड अ फोर्स. Okay, and this line becomes axis of rotation. This is the axis of, so your door is going to rotate. आता डोर पूर्ण रोटेट होत नाही कारण आपण ते तसं मॅनेज केलंय. ओके, पण ते रोटेट होतं ना.
म्हणजे इथे फोर्सची गरज नाहीये का? सो टॉर्क रिक्वायर्स फोर्स लागतोच. ओके, पण ऍट द सेम टाइम दिस डिस्टन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट, अँड दिस डिस्टन्स इज कॉल्ड एज मोमेंट आर्म. So torque is moment arm into force. ओके, म्हणजे हे समजून घ्या, फोर्स शिवाय काही होणार नाहीये. ओके, तुम्ही दरवाजावर टॉर्क लावत नाही. मेक शुअर दिस, हे नीट समजून घ्या. आपल्याला दरवाजा उघडायचा असतो तेव्हा आपण दरवाजावर टॉर्क लावत नाही, आपण दरवाजावर फोर्स लावतो, हँडल पकडतो आणि ढकलतो. बॉडी त्याला कन्वर्ट करून घेते कशामध्ये? टॉर्क मध्ये. का? कारण आपण बॉडीचं एक एंड फिक्स करून टाकलंय, त्याच्यामुळे बॉडी मूव्ह नाही होऊ शकत, बॉडी रोटेट होते. म्हणजे मोमेंट आर्म अँड फोर्स, and if you multiply them you get torque. So tau is equal to R into F. आपण कधी टॉर्क लावत नाही हे समजून घ्या. आपण दरवाजा उघडताना टॉर्क नाही लावत, आपण फोर्स लावतो, बॉडी त्याला कन्वर्ट करून घेते टॉर्क मध्ये, बिकॉज देर इज अ मोमेंट आर्म. कारण आपण एक एंड फिक्स केलं. जर आपण फिक्स नसतं केलं, तुम्ही दरवाजा ढकलला असता, तो दरवाजा पुढे गेला असता, अँड दॅट विल बिकम अ लिनियर मोशन, नॉट रोटेशनल. ओके, ते लिनियर मोशन झालं, मग रोटेशनल नाही झालं. दॅट्स वाय समजून घ्या की टॉर्क आपण नाही क्रिएट करत, आपण फोर्स अप्लाय करतो. बॉडी कन्वर्ट्स फोर्स इनटू टॉर्क बिकॉज देर इज अ मोमेंट आर्म. ओके, मग मी तुम्हाला वेक्टर फॉर्म पण शिकवला होता. टो बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. ओके, दिस इज वेक्टर फॉर्म. सो यू कॅन राइट टो इज इक्वल टू आर एफ साइन थीटा. Okay, so this is the equation of torque. Okay, so for rotational motion you require torque kiva moment of force. Okay, so this part we have already studied this part in 11th standard. आपण 11th मध्ये खूप डिटेल मध्ये शिकलोय. ओके, आता फक्त तुम्हाला रिव्हिजन म्हणून मी सांगितलं. मी तुम्हाला हे पण एक्झाम्पल दिलं होतं की जर तुम्ही दरवाजावर दोन हँडल बसवले, एक इथे आणि एक इथे, ए आणि बी, तर कुठलं हँडल तुम्हाला इझी जाईल पुश करायला? हे, कारण इथे आर जास्त आहे ना, आर जास्त आहे, मग कमी फोर्स लागेल, टॉर्क तेवढाच लागेल. ओके, समजा मी तुम्हाला सांगितलं 100 न्यूटन मीटर, दिस इज द रिक्वायरमेंट ऑफ टॉर्क. हे अंतर आहे 5 आणि हे अंतर आहे 2, तर इथे किती फोर्स लावायला लागेल? 20 इंटू 500 ना. इथे किती लावायला लागेल? 50. इथे फोर्स काय लागला? जास्त. का? कारण तुमचं ऍक्सिस पासून डिस्टन्स कमी झालं. सो दिस लाईन इज कॉल्ड ऍक्सिस ऑफ रोटेशन. ज्या लाईन भोवती बॉडी रोटेट होते दॅट लाईन इज कॉल्ड ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, ठीक आहे. सो यू शुड अंडरस्टँड दॅट की बॉडी रोटेट कधी होते रे? व्हेन देयर इज अ टॉर्क. ओके, जर का तिथे टॉर्क नसेल तर नुसत्या फोर्सनी बॉडी रोटेट नाही होत, टॉर्कनी रोटेट होते. नुसत्या फोर्सनी लिनियर मोशन होतं. Force will create linear motion, torque will create rotational motion, and we want to study rotational motion. Okay, so therefore we say that force and torque are analogous quantities. ठीक आहे? ओके, मग आता जगातले सगळे दरवाजे सेम फोर्सनी उघडतात का? नाही. दरवाजा जाड असेल, ओके, मोठा असेल, ओके, मजबूत असेल, तर तुम्हाला जास्त फोर्स लावायला लागतो. का? कारण नॅचरली टॉर्क वाढणार ना, मग फोर्स पण वाढवायला लागेल. ओके, आता याचा अर्थ दॅट बॉडी हॅज इनर्शिया. एव्हरी बॉडी हॅज इनर्शिया. ओके, म्हणजे तुम्ही दरवाजा जाऊन पुश केला तर त्या प्रत्येकाने इनर्शिया आहे. ओके, पण तो इनर्शिया कुठल्या मोशन मधला आहे? रोटेशनल मोशन. देअरफॉर इट इज कॉल्ड एज रोटेशनल इनर्शिया. और मगाशी मी नाव सांगितलं मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट हा शब्द युजली रोटेशन साठी वापरतात. सो आयदर यू कॉल इट एज अ रोटेशनल इनर्शिया और यू कॉल इट एज अ मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, याच्यामुळे काय होतं? ज्या बॉडीला तुम्हाला रोटेट करायचे ती बॉडी अपोज करणार आहे. ओके, आता नॅचरली त्याच्यामध्ये मास असणार आहे का? हो, मास विल कॉन्ट्रीब्यूट, पण मास बरोबर अजून एक टर्म आहे जी कॉन्ट्रीब्यूट करते. दॅट वी हॅव टू फाइंड आउट. ओके, आता हे जे मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलं, ओके,
आपल्याला चॅप्टरची सुरुवात कुणापासून करायची, हा शब्द तुमच्या पुस्तकात नाहीये. रोटेशन इनर्शिया हा शब्द आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. यू यूज दिस वर्ड. सिम्बॉल इज आय. ओके, सो वी वॉन्ट टू फाइंड आउट डेफिनेशन ऑफ दिस. आणि त्याच्यासाठी मला काढायला लागेल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. ओके, मग काय करणार मी, फर्स्ट आय विल फाइंड आउट कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल द पार्टिकल्स. ओके, आणि प्रत्येकाची समेशन करणार. आय एम गोइंग टू ऍड देम. ओके, अँड आफ्टर ऍडिशन आय विल गेट कायनेटिक एनर्जी ऑफ द टोटल बॉडी. ओके, आणि त्याच्यावरून मला इनर्शियाची डेफिनेशन मिळेल. ओके, so in next lecture I am going to start with the derivation of kinetic energy of rotating body. ओके, मी तुम्हाला पहिले सांगितलं इथं 5 डेरिव्हेशन्स आहेत जे आपल्याला करायचे, जे इम्पॉर्टंट आहे. ओके, सो इन नेक्स्ट लेक्चर विल स्टार्ट विथ द डेरिव्हेशन ऑफ कायनेटिक एनर्जी टू फाइंड डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आपलं टार्गेट लक्षात ठेवा, कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन मिळेलच आपल्याला, पण वी आर इंटरेस्टेड इन डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, ठीक आहे. So next lecture we'll start with the derivation. Okay, thank you.